जय भीम, जय संविधान। मी ॲडव्होकेट PP अंबोरे। गृहमंत्री अमित शहा यांनी 2 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये एक विधेयक मांडलं। हे विधेयक म्हणजे 130वी घटना दुरुस्ती म्हणून हे विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलं। आणि या विधेयकाचे पंतप्रधान किंवा कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री जर सलग 30 दिवस जेलमध्ये जर राहिले किंवा तुरुंगामध्ये राहिले तर त्यांचं पद हे आपोआप त्यांना पदावरून हटवण्यात येईल। जर पंतप्रधान 30 दिवस जेलमध्ये राहिले, तुरुंगात राहिले तर त्यांना हटवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना राहील। आणि जर मुख्यमंत्री सलग 30 दिवस जेलमध्ये राहिले तर त्यांना हटवण्याचा अधिकार हा राज्यपालाला राहील। अशा प्रकारचं हे विधेयक मांडण्यात। आता मला इथं तुम्ही सांगा, जर एखादी व्यक्ती 30 दिवस जेलमध्ये राहते म्हणजे ती त्या प्रकरणामध्ये ती व्यक्ती दोषी ठरली का? तिला त्या प्रकरणामध्ये शिक्षा झाली का? कोर्टाने त्या व्यक्तीला दोष सिद्ध होऊन शिक्षा दिलेली आहे का? निश्चितच नाही। फक्त तुरुंगात राहणे आणि तेही 30 दिवस म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही। बरं, गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतरही त्या व्यक्तीला जर खालच्या न्यायालयाने जर निकाल त्या व्यक्तीच्या विरोधात दिला असेल, एखाद्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला दोषी धरून त्याला जर शिक्षा दिली असेल तर त्याला हायकोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे। हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा घटनात्मक अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे। आणि मग असा अधिकार अस्तित्वात असताना, उपलब्ध असताना खरोखरच फक्त 30 दिवस तुरुंगामध्ये जर गेलेले पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो यांना पदावरून हटवण्याचा जो या विधेयकामध्ये जे कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ती संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे? तर निश्चितच ही जी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे या विधेयकामध्ये, तर ही संपूर्णतः असंवैधानिक आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तो दोषी आहे आणि त्या गुन्ह्यानुसार त्याला शिक्षा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष आहे अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो। म्हणून फक्त 30 दिवस या देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री जर सलग 30 दिवस जेलमध्ये जर राहिले तर त्यांना पदावरून हटविण्यात यावं। ही जी विधेयकामधली जी तरतूद आहे ही असंवैधानिक आहे, लोकशाही विरुद्ध आहे आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी रद्द करण्यात आलं पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगू इच्छितो की 30 दिवस मग ते पंतप्रधान असो की मुख्यमंत्री असो, जर 30 दिवस जर जेलमध्ये ते किंवा तुरुंगामध्ये जर राहिले तर 30 दिवसामध्ये त्यांना चार्जशीट जी दाखल कोणत्याही गुन्ह्यामध्ये आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल करण्याची जी वेळ आहे ही जो म्हणजे कालमर्यादा आहे ही 90 दिवसाची आहे। आता 90 दिवसामध्ये जर एखाद्या चौकशी अधिकाऱ्यांनी जर चार्जशीट जर दाखल केली नाही तर कोर्ट अशा प्रकारचं मत देतं की बाबा चार्जशीट दाखल झालेली नाही, त्यामुळं जरी हे तुरुंगात असले किंवा मध्ये असले तेव्हा आम्ही आरोपीला जमानत देऊ शकत नाही कारण चार्जशीट दाखल झालेली नाही। जर 30 दिवस जेलमध्ये राहिल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल होते का? तर निश्चितच होत नाही। कारण काही प्रकरणाची चौकशी एवढी व्हास्ट असते की ती चौकशी अधिकाऱ्याला देखील 30 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करणं हे शक्य होत नाही। त्याच्यामुळं काही प्रकरणामध्ये जवळपास 90 दिवसाचा वेळ लागतो चार्जशीट दाखल करायला। 90 दिवस काय, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो। तर तोपर्यंत म्हणजे 90 दिवसापर्यंतही एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला तुरुंगामध्ये राहावे लागते।
कारण की चार्जशीट दाखल झालेली नसते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे का की जर एखादी व्यक्ती 30 दिवस असो, 60 दिवस असो किंवा 90 दिवस असो, म्हणजेच ती व्यक्तीच्या विरुद्ध दोष सिद्ध झालेला आहे. याचा अर्थ असा होतो का की न्यायालयाने त्याला शिक्षा केलेली आहे? निश्चितच असा त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून या जे विधेयकामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे की 30 दिवस सलग जर तुरुंगामध्ये जर राहिले पंतप्रधान किंवा कॅबिनेट मंत्री किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री, तर त्यांना पदावरून हटवण्यात आलेली ही जी तरतूद करण्यात आलेली आहे ही टोटली असंवैधानिक आहे, चुकीची आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे. आता मला तुम्ही सांगा, यांनी हे विधेयक सभागृहामध्ये आणलं 2014 पासून एका तरी भाजपच्या मंत्र्याला कुठेतरी एखाद्या तरी प्रकरणामध्ये एकाही भाजपच्या मंत्र्याला, मग की केंद्रातले असो की राज्यातले असो, एखाद्या तरी खासदारांना, आमदारांना कोणाच्या तरी विरोधात एखादी तरी FIR रजिस्टर झाली का? एखादा तरी मंत्री जेलमध्ये गेला का? तर निश्चितच गेला नाही. मग या विधेयकाचा उपयोग काय करायचा? तर ज्या ज्या राज्यामध्ये भाजपाच्या विरोधामध्ये जी सरकार स्थापन झालेली आहे त्या सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये FIR रजिस्टर करायचे, चौकशा लावायच्या आणि त्यांना तुरुंगामध्ये पाठवायचं. आणि पाठवल्याच्या नंतर त्यांना त्यांचं सदस्यत्व रद्द करायचं, त्यांना चौकशीचा ससेमिरा लावायचा, त्यांना कुठल्याही प्रकारची जमानत द्यायची नाही. अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी भाजप करीत आहे. म्हणजे लोकशाही संपवण्याचं काम हे या ठिकाणी भाजप करीत आहे. तो आपल्याला सर्वांना माहिती आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना त्यांना या केंद्रातील ED असेल, CBI असेल यांनी त्यांना तुरुंगामध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना देखील यांनी फसवून किंवा त्यांच्याविरुद्ध चुकीचा आणि खोटा FIR रजिस्टर करून त्यांना तुरुंगात पाठवलेलं आहे. म्हणजे विरोधी पक्षाचे जिथं जिथं सरकार असतील, विरोधी पक्षांचे जिथं जिथं मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षाचे नेते जिथं जिथं असतील, त्यांना टार्गेट करून त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवायचं आणि 30 दिवसापर्यंत त्यांची जमानत कशी होणार नाही, 30 दिवसापर्यंत ते कसे तुरुंगात राहतील असं त्यांना डांबून ठेवायचं. आणि मग त्यांना जमानत नाही झालंय की त्यांना सांगायचं या कायद्यानुसार तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात येत आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे. कारण यांना विरोधी पक्ष देशामध्ये नको आहे. यांना कुणाचंही ते तर म्हटलेलेच आहे की काँग्रेसमुक्त देश करणार आहोत. सुरुवातीलाच म्हटलेले काँग्रेसमुक्त देश करणार आहोत, आम्हाला विरोधी पक्ष पाहिजेत नाही, अशा प्रकारची त्यांची वारंवार भूमिका राहिलेली आहे. म्हणून हे जे विधेयक आणलेलं आहे हे पूर्ण असंवैधानिक आहे, लोकशाही विरोधी आहे आणि म्हणून हे विधेयक काळं विधेयक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरा एक महत्त्वाचा विषय, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हे सर्व मंत्रिमंडळामधले जेवढे सहभागी मंत्री होते आणि जे बेकायदेशीररित्या, असंवैधानिकरित्या हे जे महाराष्ट्रावर जे सरकार 3 वर्ष लादलेलं होतं, जवळपास पक्षांना सोडून जेवढी मंडळी इकडं भाजपामध्ये आली आणि त्यांचं मंत्रिमंडळ तयार झालं, त्यानंतर हे मंत्रिमंडळ तयार झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त मंत्री हे त्या मंत्रिमंडळामधले हे भ्रष्टाचारी होते. आणि सत्ता संघर्षाच्या त्यामध्ये हे जे सगळे जे मंत्री घेतले किंवा हे जे मंडळी सगळी घेतली किंवा हे जे आमदार त्यावेळेला सोबत घेऊन, भ्रष्टाचारी आमदार सोबत घेऊन हे जे सरकार स्थापन झालं आणि ज्या महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्या मंत्रिमंडळात कोण होते ज्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते? जवळपास मॅक्झिमम लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. असे लोक यांनी मंत्रिमंडळामध्ये घेतले.
म्हणजेच तुमच्याकडे आलं किंवा भाजपमध्ये प्रवेश केला अशी कोणती वॉशिंग मशीन आहे तुमच्याकडे, असं कोणतं तुमच्याकडे एक तंत्रज्ञान आहे की तुमच्याकडे आला रे आला माणूस की लगे तो शुद्ध होऊन जातो. म्हणजे दुसऱ्या पक्षातला जर एखादा भ्रष्टाचारी माणूस असेल तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध लगेच कारवाई करणार, आणि तुमच्या पक्षामध्ये आला म्हणजे बाहेरच्या पक्षातला माणूस जर भाजपमध्ये आला म्हणजे तो कितीही भ्रष्टाचारी असला मग तरी परंतु तुम्ही त्याच्या विरोधात कारवाई करणार नाही. ही कुठली लोकशाही आहे? ही लोकशाही नसून ही एक विडंबन आहे, लोकशाहीचं विडंबन आहे. ही एक प्रकारची हुकुमशाही प्रवृत्ती आहे. म्हणून हा जो कायदा गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये ठेवलेला आहे हा असंवैधानिक कायदा आहे आणि तो कायदा रद्द झाला पाहिजे अशा प्रकारचं माझं मत आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी शासनाच्या विरोधात आवाज उठवला, माननीय खासदार संजय राऊतजी असतील, तसेच अनिलजी देशमुख असतील, अनेक लोकांच्या विरोधात या ठिकाणी FIR रजिस्टर, लोकांना यांनी जेलमध्ये पाठवू नये. ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असून देखील या लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतल्याच्या नंतर त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याचाच अर्थ असा आहे की यांनी जाणूनपूर्वक ही जी विरोधी पक्षातली जी सरकार आहेत, विरोधी पक्षाची ज्या ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्यांना टार्गेट करण्याकरिता हा कायदा आणलेला आहे जो संपूर्ण असंवैधानिक आहे, चुकीचा आहे. तेव्हा मी या निवेदनाद्वारे असे त्यांना सांगू इच्छितो की हा कायदा ताबडतोब तुम्ही मागे घ्या, अन्यथा या देशातली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय संविधान.